हा तर मुलांनो, आज आपण दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण कसे मोजायचे हे शिकणार आहोत. कसे मोजायचे, काय करायचं माहिती अगोदर आपण याला नाव देऊन घ्यायचे. ए बी सी डी ई एफ जी एच जे असेल ते. कुठूनही सुरुवात करा. ए बी सी डी ई आणि एफ. आलं लक्षात? आता सुरुवातीला काय बघायचं माहितीये का, एका अक्षराने तयार झालेला त्रिकोण लिहून काढायचा. बघा, एका अक्षराने एने त्रिकोण तयार झालेला आहे का, आहे, कॉमा. पुन्हा बी ने पण आहे, बघा सी ने पण झालेला आहे का, सी. डी ने झालेला आहे का, आहे. ई आहे, एफ आहे. बघा एका अक्षरात किती त्रिकोण आहेत, 1 2 3 4 5 6 लिहून टाका. आलं लक्षात? आता दोन अक्षरांनी बघूया त्रिकोण किती तयार होतात. बघा ए आणि बी, ए आणि बी त्रिकोण आहे की नाही, आहे. बघा ए आणि बी आहे, ए बी कॉमा. एक झाला दोन अक्षरापासून. आता बघायचं बी सी, बी सी आहे का रे त्रिकोण. बघा बी सी कुठून आहे, आता आहे का, कोणता कोण तयार झालेला तिथं, चौकोन. कोणता आहे, म्हणजे या दोन अक्षरापासून त्रिकोण होत. आता सी डी होतो का, नाही. डी होतो, डी आणि ई, डी ई पासून एक झाला, झालं की नाही, बघा झालं की. बर आता ई एफ होतो का, एफ ए. बर म्हणजे दोन अक्षरे मिळून किती त्रिकोण तयार झाले, दोन लिहून. आलं लक्षात? आता तीन, आता तीन. बघा ए बी सी, बघा ए बी सी झाला का रे, ओके. ए बी आणि सी. बर आता त्याच्या पुढचे तीन बघूया. बी सी डी झाला का त्रिकोण, कोणता झाला, चौकोन झालेला आहे. बर सी डी ई पासून झाला का, झाला. बदलून काढू, सी डी ई बरोबर. आता डी पासून सुरुवात करायची आपल्याला. डी ई एफ झाला का, डी ई आणि एफ. कुठपर्यंत आलो आपण, डी पर्यंत आलो. आता ई पासून सुरुवात करू. तीन अक्षरे सुरू आहेत आपली, बरोबर आहे. ई एफ ए होतो का रे, चौकोन होतोय. काय होतो, चौकोन. बरं झाले. किती झाले रे तीन अक्षरापासून त्रिकोण तयार, 1 2 3. किती झाले, 3 झाले. कोणता, एफ ए डी. अगो एक राहिला आहे की नाही, सॉरी एक राहिला. कोणता झाला बघा, एफ. आपण कुठपर्यंत आलो, डी ई एफ. डी ई एफ झाला होता, बरोबर आहे. ई एफ ए पासून झाला नव्हता, परत आपल्याला ए पासून सुरुवात करायची होती पण राहून गेली. एफ ए बी, एफ ए बी झाला का, एफ ए बी. किती झाले रे तीन अक्षरापासून त्रिकोण, 4 झाले, म्हणून 4. आता बघूया 4 अक्षरापासून होतात का. तर एक झाल्या, दोन अक्षर झाले, 3 झाले, आता 4 बघू. ए बी सी डी व्हायला का रे, नाही. बी सी डी ई व्हायला का रे, नाही. सी डी ई एफ व्हायला का, नाही. आता डी ई एफ ए व्हायला का, नाही. ई एफ ए आणि बी व्हायला का, नाही. एफ ए बी सी नाही. आणि आता आलो पुन्हा परत इथं आलोय, इथं पण होत नाही. 5 अक्षरापासून बघूया. ए बी सी डी आणि
पाहिलं का? नाही. बी सी डी ई एफ पाहिलं का? नाही. सी डी ई एफ ए पाहिलं का? नाही. 5 अक्षरापासून पण नाही होत. 6 अक्षरापासून होतो का? नाही होत. म्हणजे किती झाले बघूया. हे 6, हे 2 किती झाले? 8. 8 आणि 4 12. म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले? 12. किती त्रिकोण? 12. अशा प्रकारे त्रिकोण मोजायचे असतात. समजलं? हो. दुसरं उदाहरण देऊ, मोजता येतील? हो. ओके, धन्यवाद.